सासू म्हणून मुग्धा शहा कशा आहेत? जशी असायला हवी. मला सर हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारायचा. दिस इज रॉंग. हा प्रश्न त्यांना विचारायचा ज्या म्हणतात की माझी सासू आहे म्हणून तिने त्यांना विचारायचा. अगदी. पण मी माणूस म्हणून जशी माझ्या मुलांबरोबर आहे तशीच मी सगळ्या जगांबरोबर आहे. मी जगातल्या प्रत्येक व्यक्ती, मला नाही आठवत माझ्या आयुष्यात मी खरोखरच कोणाशी उद्धटपणाने वागले, कोणाशी भांडले, कोणाला शिव्या घातल्या, कोणाबरोबर वाईट केलं, कोणाशी वाईट बोलले. असं मी कधी कधी बोलले जरी ना तोंडात तर मी लगेच बाबा माफ करा, माझ्या तोंडून आज निघालं, नको निघायला पाहिजे होतं. सो इट्स कम्स मी. मग कदाचित हे माझ्या आईचे संस्कार असतील कुठेतरी, ती नाही पण ते संस्कार थोडेसे कुठेतरी माझ्यात आलेले आहेत. त्यामुळे मला पटकन दया येते, मी पटकन विश्वास ठेवते. मी लगेच हां ठीक आहे ना, कर लेते बच्चा, क्या हो गया, ही आहे मी. पण मग या विश्वास ठेवण्याचा फटका बसतो कधीतरी? भरपूर आयुष्यात पडला. पडला? चिक्कार. इट्स ओके. अगेन इट्स पार्ट ऑफ लाईफ, कर्मा. आता मी म्हणते ना, म्हणजे आपल्या आयुष्यात जे जे घडतं, एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते तर ती तुमची काहीतरी देणी घेणी आहे म्हणून ती येते. आज तुमच्या घरी एखादा पेट जरी आला तर तुमच्या काहीतरी देणी घेणी आहे म्हणून तो आलेला आहे. नाही तर एवढ्या सगळ्या घरमध्ये मी नेहमी म्हणते, एक कुत्ता बच्चन के घर में, एक कुत्ता मुग्धा के घर में, कुछ तो फरक होगा ना. सो हे प्रत्येकाची आपली आपली देणी घेणी. आणि आता आय रिअली डोंट केअर. मला खरंच म्हणजे ना, मी आता आय हॅव डिटॅच फ्रॉम एव्हरीथिंग एल्स. मोह माया सगळ्यातनं मी डिटॅच आहे. बाकी तर मला कधीच नव्हतं की हाय फंडा लाईफस्टाईल आहे. लहानपणापासून आजच्या दिवसापर्यंत, या क्षणापर्यंत माझी ती इच्छाच नाही आहे की हाय फंडा लाईफस्टाईल नाही. हां, नातीगोती असावी, प्रेम असावं, पण नातीगोती अगेन सेंग. आता माझ्याकडे सावत्र आई बहीण असल्यामुळे वडिलांकडचं कोणीच नाही आहे आणि माझ्या सख्ख्या आईकडनं पण कोणी नाही आहे. सो माहेरमध्ये कोणी माणूसच नाही आहे आमच्या घरात. आज वडील जिवंत आहेत, जितके वर्ष आहेत तेवढे. त्याच्यानंतर कोणाला तर सावत्र भाऊ आणि बहीण आहेत. विशेष माझं त्यांच्याशी काही नाही आहे. बाकी कोणाला मग माहेरकडे कोणच राहिलं नाही. आणि सासरी पण आमच्या कोणी नाही आहे. कारण का सासू सासरे तर नाही आहेत. नंदा दोन्ही आपापल्या लग्न करून सुखी आहेत. बाकी कोणीच नाही आहे. फॅमिलीमध्ये रिलेशन्स हा प्रकार आमच्याकडे नाहीच आहे आधीपासून. अगेन द सिंग नशीब. त्याच्याने काही वाईट नाही घडलं आणि काही फायदा पण नाही, काही कारण प्रत्येक गोष्टीला प्लस पॉईंट आहे तर मायनस पॉईंट पण आहे, फायदा त्यात नुकसान पण आहे. सो तेही नाही झालं काही. मग आता काही नाही, आता काय राहिलं कोणाबरोबर अटॅचमेंट पाहिजे. आय एम डिटॅच फ्रॉम एव्हरीथिंग. माय स्पेस इज माय पूजास्थान. मी जेव्हा महाराजांच्या समोर बसते, दॅट इज माय स्पेस.